नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आज मी तुम्हाला दाखवणार आहे हरभऱ्याची भाजी. हा हरभऱ्याचा पाला मी वाळवून घेतलेला आहे उन्हामध्ये. याची पावडर करून घेतली अशी हातावर चोळून. थोडीशी घ्यायची आपल्याला. 2 जणांच्या भाजीसाठी दाखवते मी. थोडीशी घेतलेली आहे मी. आणि यात 2 चमचे बेसन पीठ मिक्स करायचे आपल्याला. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी ही डाळ भिजवलेली आहे, तुरीची डाळ आहे. तुम्ही हरभऱ्याची डाळ सुद्धा इथं भिजवून घालू शकताय. 15 ते 20 पाक्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. आणि थोडेसे कच्चे शेंगदाणे पण वाटून घ्यायचे तोबड-धोबड. मी लसूण आणि मिरची वाटून घेतलेले, शेंगदाणे ओबड-धोबड वाटून घेतलेले. हे कच्चे शेंगदाणे घेतलेले थोडेसे मुठभर. मी हरभऱ्याची भाजी करण्यासाठी कढई तापायला ठेवलेली आहे. आवश्यकतेनुसार तेल टाकायचं इथं. मी 2 चमचे तेल टाकलेले. तेल टाकल्यावर आपल्याला लसूण आणि मिरची टाकायच्या फोडणीसाठी. शेंगदाणे टाकल्यामध्ये त्याच्यात भाजून घ्यायची करपून. कच्चे शेंगदाणे ओबड-धोबड वाटलेले आहेत इथं. हे चांगले तेलात भाजून घ्यायचे. पाण्याला उकळी आली की आपल्याला यात हरभऱ्याची ही भाजी टाकून द्यायची. चांगलं हलवायचं. आपण पीठ ठरलं कसं हटतो कसं हटून घ्यायची सुरुवातीला. गाठी फोडून घ्यायचं आपल्याला. आपल्याला याच्यात झाकण ठेवायचं. ही यातली डाळ आपली शिजेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. चांगली भाजी खूप छान लागते ही भाकरी बरोबर. नक्की करून बघा मैत्रिणी. आपल्याला झाकण ठेवायचं आहे. हे बघू शकता तुम्ही, आपली डाळ पण शिजलेली आहे. भाजी आपली तयार आहे. भाकरी बरोबर खूप छान लागते. नक्की करून बघा.